बर्थडे असो किंवा किटी पार्टी, असा चीजी यम्मी आणि टेस्टी पास्ता बनवाल तर पार्टीची मजा नक्कीच वाढवाल. चला तर आज आपण बनवूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा क्रीमी चीजी अल्फ्रेडो पास्ता. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पास्ता, शिमला मिरची, कॉर्न, बटर, फ्रेश क्रीम, दूध, चीज, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब, ब्लॅक पेपर पावडर, मैदा आणि मीठ चवीनुसार. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. सर्वात आधी आपण एका भांड्यात पाणी उकळायला ठेवूया. त्यात थोडे तेल आणि मीठ घालून पास्ता मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. पास्ता शिजवताना तेल टाकल्यामुळे पास्ता एकमेकांना चिकटत नाही आणि मिठामुळे पास्त्याची चव आतपर्यंत मुरते. दुसऱ्या बाजूला एका कढईत बटर टाकून सर्वात आधी आपण कॉर्न सॉटे करून घेऊया. त्यानंतर शिमला मिरची सॉटे करून घेऊयात. इथे तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता, जसे की झुकिनी, मशरूम, ब्रोकोली, कांदा इत्यादी. मी इथे लाल आणि हिरवी शिमला मिरची घेतली आहे. सर्व भाज्या व्यवस्थित सॉटे करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर, मिक्स हर्ब्स, ऑरिगॅनो तसेच चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिश्रण सॉटे करून घेऊयात. दुसऱ्या एका कढईत आपण बटर टाकून मैदा व्यवस्थित परतून घेऊयात. लक्षात ठेवा की मैद्याचा रंग आपल्याला अजिबात बदलून द्यायचा नाही आहे. नंतर हळूहळू दूध घालून हे मिश्रण सतत ढवळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की या मिश्रणामध्ये आपल्याला अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाहीत आणि जर समजा गाठी झाल्याच तर आपल्याला हे मिश्रण एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे की जेणेकरून सर्व गाठी निघून जातील आणि मिश्रण अगदी स्मूथ होईल. आता या मिश्रणामध्ये आपल्याला ब्लॅक पेपर पावडर, मिक्स हर्ब्स, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून हे मिश्रण पुन्हा एकजीव करायचे आहे. आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये फ्रेश क्रीम आणि थोडं चीज घालून हे मिश्रण पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. मी इथे अमूलचं फ्रेश क्रीम यूज केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही फ्रेश क्रीम यूज करू शकता. आता आपला व्हाईट सॉस रेडी झाला आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. दुसऱ्या बाजूला उकळून घेतलेला पास्ता आपल्याला गाळून घ्यायचा आहे. आता पुन्हा सॉसचा गॅस चालू करून त्यात गाळून घेतलेला पास्ता एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे सॉस पास्त्याच्या आतपर्यंत मुरेल. पास्ता सॉसमध्ये एकजीव झाला की सॉटे करून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला सॉसमध्ये पुन्हा एकजीव करून घ्यायच्या आहेत. मी इथं मोझरेला चीज वापरला आहे की जेणेकरून पास्ताचं टेक्स्चर क्रीमी आणि धागेदार होईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही चीज वापरू शकता. शेवटी तुम्ही तुमच्या स्वादानुसार थोडंसं मीठ ॲड करू शकता. तर असा हा आपला क्रीमी चीजी अल्फ्रेडो पास्ता आता खाण्यासाठी रेडी झाला आहे. तयार झालेल्या पास्त्यावर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब टाकून तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकता. तर मंडळी, तयार झालेला हा क्रीमी चीजी अल्फ्रेडो पास्ता तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.